नमस्कार, सुस्वागतम. मी आरती गुप्ते. अभिवाचन आरतीचे ह्या माझ्या चॅनेलवर तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज मी तुमच्या समोर रणजित उंद्रे यांनी लिहिलेली एक कविता सादर करणार आहे आणि कवितेचं शीर्षक आहे आजी आजोबा. माझी खात्री आहे माझ्याप्रमाणेच तुम्हाला सर्वांना देखील ही कविता खूप आवडेल. पण त्यापूर्वी एक महत्वाची सूचना. जर आजची कविता आवडली, व्हिडिओ आवडला तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शन मध्ये व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा. कारण तुमच्या कॉमेंट्स या फार अनमोल असतात. मी त्यांची अगदी वाट बघत असते. तर जरूर कॉमेंट करा आणि जर चॅनेलला नवीन असलात तर जरूर सबस्क्राईब करा. ऐकूया आपण. कवी आहेत रणजित उंद्रे आणि कवितेचं शीर्षक आहे आजी आजोबा. आजही आपण असल्याचा भास मला होई, कळत नाही आता काही परत केव्हा तुम्ही येई. आजही आपण असल्याचा भास मला होई, कळत नाही आता काही परत केव्हा तुम्ही येई. आजपर्यंत होता कुटुंबाला तुमचा आधार, आज मात्र कुटुंबच झाले पूर्णपणे निराधार. आजपर्यंत होता कुटुंबाला तुमचा आधार, आज मात्र कुटुंबच झाले पूर्णपणे निराधार. वयाच्या योग्य टप्प्यावर जीवन जगावे कसे हे शिकवले, माणसाने माणसांचे कसे वागावे हे सुद्धा आपणच शिकवले. वयाच्या योग्य टप्प्यावर जीवन जगावे कसे हे शिकवले, माणसाने माणसाची कसे वागावे हे सुद्धा आपणच शिकवले. आठवतात सगळ्या गोष्टी त्यांना उजळा देऊन कृपया, लहानपणी आम्ही मागायचो दररोज एक रुपया. आई मारायला आली की नेहमीच तुमच्या पाठीमागे दडलो, आई मारायला आली की नेहमीच तुमच्या पाठीमागे दडलो. लहान असताना मात्र दिवस रात्र तुमच्या खांद्यावर खेळलो, लहान असताना मात्र दिवस रात्र तुमच्या खांद्यावर खेळलो. आजीबाईचं खटलं तुम्ही मला चांदण्यात दाखवायचे, आजीबाईचं खटलं तुम्ही मला चांदण्यात दाखवायचे. स्वप्नात रमायचो तेव्हा आणि ते मग खरे वाटायचे. ताप आम्हाला येताच काळजी तुम्ही घ्यायचे, ताप आम्हाला येताच काळजी तुम्ही घ्यायचे. बाळा बाळा करून लाडही मात्र आपणच करायचे, बाळा बाळा करून लाडही मात्र आपणच करायचे. आजही आठवण येते आजी आजोबांची, आजही आठवण येते आजी आजोबांची. तुम्ही या कुटुंबाला दिलेल्या अनमोल विचारांची, तुम्ही या कुटुंबाला दिलेल्या अनमोल विचारांची. धन्यवाद. कवी आहेत रणजित उंद्रे आणि सादर करती आरती गुप्ते.